मंडळी नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। मी माझ्या व्लॉगची जर्नी नवीनच सुरू केली आहे, तर त्यामधला आजचा दुसरा दिवस आहे। नेहमीप्रमाणे सकाळची घाई असते, त्यामुळे डबा आणि नाश्ता बनवताना माझ्याकडून पूर्ण व्हिडिओ शूट नाही होत। तर अक्षय आंघोळ करून रोज सकाळी मंदिरला जातो आणि तिकडनं माझ्यासाठी एक प्रसाद घेऊन येतो। कधी प्रसादामध्ये केळी असतात, कधी पेढा असतो आणि कधी जिलेबी असते। तर माझा अजून नाश्ता झालेला नाहीये, पण ती केळी जास्त पिकली होती म्हणून मी आत्ताच खाऊन टाकली। आणि माझा नवरा अक्षय आंघोळ करून आवरून खाऊन पिऊन डबा घेऊन ऑफिसला निघाला आणि त्यानंतर इकडे माझा पसारा आवरायला मी रिकामी। आज नाश्त्यामध्ये मी उपमा बनवला होता। डब्यामध्ये वांग बटाट्याची मिक्स भाजी आणि चपाती। सकाळचा नाश्ता आणि डबा बनवून झालेलीची पण तयारी आणि त्याचा जो पण पसारा आहे ओट्यावरचा तोच मी आवरून घेते। आणि यानंतर भरपूर महत्त्वाची घरातली कामं आहेत जी अर्धवट राहिलेत, ते मला पूर्ण करायचे आहेत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा फ्रीज इथे मध्येच मी ठेवलाय आणि हॉलमधून किचन मध्ये येण्याची जी जागा आहे ना ती अर्धीच आहे। म्हणजे या फ्रीजनी सगळी व्यापून घेतले, त्यामुळे येता जाता भरपूर प्रॉब्लेम्स होतात। म्हणूनच हा जो फ्रीज आहे त्याला त्याच्या जागेवरती शिफ्ट करायचा आहे। म्हणजेच या देवाऱ्याच्या खाली बेडरूम मध्ये या साईडला या कपाटाच्या बाजूला याची जागा आहे, जिथे मी भरपूर सारं सामान असं काहीतरी ठेवलेलं। तर सगळ्यात आधी तर ह्या सामान इकडनं काढून ही जागा रिकामी करून स्वच्छ झाडू मारून घेते। सुरुवातीला फ्रीज इथेच ठेवलेला, पण परत त्यामधून पाणी यायला सुरुवात झालेली, त्यामुळे ते पाण्यामुळे बाजूला जे फर्निचर आहे ते खराब होऊ नये म्हणून मी त्याला बाहेर शिफ्ट केलं। आता परत त्याला त्याच्याच जागेवर आणायचं आहे आणि हे इकडनं तिकडं करणं म्हणजे भरपूर मोठं माझ्यासाठी टास्क आहे, कारण त्या फ्रीजच्या खाली ते चाकवाला ट्रॅक नाही लावलेला आहे। म्हणजे त्या फ्रीजच्या खाली जो स्टँड असतो त्याला चाके असतात, ते आरामात त्याला फक्त असं जोर लावायची गरज नाही, असं हलवलं तरी ते मूव होतो आरामात, पण ते या फ्रीजला नाही। मग मी इकडे आपली एकटीच बाबा जोर लगा के हुईया म्हणत मी कसं बस इथपर्यंत आणला। आणि तिथून एक छोटा टास्क असा होता, छोटीशी अशी चौकट असते ना दरवाजातून, तिथून आत ढकलणं कठीण होतं, पण कसं बस एक साईड उचलून धरली आणि मग असं ढकलून घेतली। चौकट म्हणजे तसं ते एकदम प्लेनच आहे, पण थोडंसं उंच आहे आणि तिथून थोडंसं वजन लावून उचलल्याशिवाय ते आतमध्ये नाही घुसू शकत। तर तसं मी ते आतमध्ये उचलून फायनली घेतलं आणि अगदी आरामात त्याला त्याच्या जागेवरती शिफ्ट केलं। तसे याआधी काही जणांनी मला विचारलं होतं की तू रेंटने राहते का तुमचं स्वतःचं घर आहे। या अगोदरच्या एकदम जुन्या एका व्लॉगमध्ये मी बोलली होती की आम्ही रेंटने राहतो, हे आमचं स्वतःचं घर नाही। काही जणांना घराची होम टूर हवी होती, पण मी विचार केला की मलाही आवडेल ॲक्च्युली तुम्हाला घराची होम टूर द्यायला, कारण घर खरंच सुंदर आहे। त्यामधलं जे फर्निचर आहे ते एकदम प्रॉपर आणि घरमालकाने ती जागा वगैरे पण जिथे फ्रीज ठेवायचं तिथे फ्रीज, जिकडे काय असायला पाहिजे एकदम परफेक्ट त्यांनी केलेला इंटेरियर। पण आहे ना, एक घराचं काम निघणार आहे आता 2-4 दिवसामध्येच, तर ते घराचं काम जसं कंप्लीट झालं ना तर त्यानंतर मी तुम्हाला होम टूर देऊ शकते। तर एक साईडला हे एक मोठं ढकलाढकलीचं काम होतं, ते एकदम आरामात झालेलं आहे माझं। त्यानंतर मला एकदम हलकं वाटतं आणि त्या फ्रीजच्या जागेला ठेवलेला जो पसारा होता तो पसारा आता मी एका गोणीमध्ये भरून अशी एक साईडला ठेवून देते। आणि तो पसारा भरता भरता माझं लक्ष गेलं त्या माझ्या व्हॅक्यूम क्लीनरवर। आमचा बोका म्हणजे जोऱ्या, त्याच्यामुळे आहे ना इतके सारे केस होतात, म्हणजे घरभर सगळीकडे केस, पूर्ण बेडवर केस असतात, सोप्यावरती तर इतके सारे केस। आणि असं आंघोळ करून येऊन अंगावरती कपडे घातलेले असतील, त्या कपड्यांना सगळे केस भरलेले असतात, त्याचे केस खूप जास्त गळतात। मला अक्षरशः इरिटेड होतो कधी कधी, जेवण वगैरे बनवते वेळेस त्याचे केस पडतात, पण मी काही करू नाही शकत। पण मला जेव्हा त्या व्हॅक्यूम क्लीनरचा ॲड करण्यासाठी म्हणजेच प्रमोशन व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आलेला ते प्रोडक्ट, तर मी नाही म्हटलं नाही, कारण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं होतं। म्हटलं त्याच्यामुळे ते केस तरी कमी होतील। आणि इकडे अजून एका मी मिशनवर आहे, जे की न लगायचा कचरा, जे पण मॉइश्चरायझर, तेलाच्या, सिरमच्या काही बाटल्या होत्या त्या रिकाम्या झालेल्या, त्या मी या सगळा कचरा एकत्र भरते। आणि हे माझं आवडतं काम आहे। मला काही रिकामं वगैरे झालेलं असेल, रिकामं बॉक्स असेल, जसं कोलगेट पण आणला असेल ना, त्याचा वरचा जो बॉक्स आहे त्यातला कोलगेट बाजूला ठेवून पटकन मी बॉक्स फेकून देते। यानंतर मला सगळं व्हॅक्यूम क्लीनरनी क्लीन करून घ्यायचं आहे। थंडी तर इतकी पडली आहे ना, बापरे बाप, कडाक्याची एवढी जास्त थंडी पडली आहे। आणि त्यात माझी स्किन इतकी जास्त उलते ना, म्हणजे खूप, म्हणतात ना ते चेहऱ्याला पावडर लावायची नाही थंडीत, नाही तर खारा शेंगदाण्यासारखं दिसतो, सेम टू सेम माझं तशीच अवस्था झाली आहे म्हणजे काय, म्हणजे लिटरली होते। आणि खरंच बाबा, हिवाळा अजिबात मला आवडत नाही हे थंडीचे दिवस। एनिवे, इकडे मी ड्रेसिंग टेबल मधलं हे एवढं सगळं सामान काढलंय, त्यातलं न लागायचं वेचून वेचून काढलंय, तर ही एवढी फायनली ही पिशवी भरून गेली सगळी। त्यानंतर हा एक प्रमोशनसाठी आला होता नीलम स्टील यांचा बॉक्स,
त्याचं प्रमोशन करून झालं, पण हा बॉक्स मी वरतीच ठेवलेला, त्यामध्ये भांडी होती, आता सगळी काढली ती भांडी. आणि माझ्या भांड्याच्या ज्या ट्रॉलीमधून जे न लागायची डब्याची झाकणं, प्लास्टिकचं काही ना काय असं पडलेलं होतं, तेही सर्व मी काढलं. आणि हे पण माझं एक आवडतं काम आहे, मला यामध्ये खूप रस येतो, म्हणजेच हे व्हॅक्यूम क्लिनिंग करणे. मागच्या वेळेस याचा वापर केला आणि ते तसंच त्यामध्ये राहिलं होतं, त्यातला काही कचरा काढलाच गेला नव्हता. मग मी तो कचरा काढायला हे ओपन केलं आणि कचरा वगैरे काढून टाकला. पण नंतर मी जेव्हा हे बसवायला जाते तर हे नीट बसतच नव्हतं माझ्याकडून. आणि हे मला विसरल्यासारखंच झालेलं, समजतच नव्हतं हे कोणत्या बाजूनी कसं लावलं जात आहे. म्हणजे मी लावायला ट्राय करते पण हे बसायला मागतच नाही. खरं तर हे खूप सहजपणे बसतो, पण त्याचं अशी एक बाजू दिली आहे, त्याला नीट लावायला पाहिजे होतं, पण मी ते विसरून गेलेली लावायच्या वेळेस. चुकीच्या बाजूने ट्राय करत होते आणि फसले. मग नंतरनं समजलं हे एकदम प्रॉपर असं बसतो. याला जे लावलंय ना ते मोपिंग बोर्ड आहे, त्याच्यासोबत अजून एक सोबतच पॅड येतो त्याला अटॅच करून, पण मी ते काढून ठेवलंय. आणि ना अजून असे खूप सारे असे ब्रशिंग आहेत त्याला अटॅच करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारने आपण ते व्हॅक्यूम करू शकतो. जसं पडद्यावरती खूप घाण झाली असेल तर ती पडद्यावरून धूळ व्हॅक्यूम करण्यासाठी ते तसेवाले ब्रशिंग आहेत. ते भरपूर सारं ऑप्शन आहे, ते मी एक साईडला ठेवून दिले त्याच्याच बॉक्समध्ये. आणि आमच्या बोक्याला मी हे क्लिनिंग करताना बाहेर जायचं होतं घाबरून. काय झालं, बरं नाही वाटत? बरं नाही वाटत बाळाला? मग आराम करायचं ना पिल्ल्या घरात. बाहेर काय काम आहे तुझं? काय काम काय आहे बाहेर? का छान अंडा उकडून दिलं, अंडा खायचं, दूध प्यायचा. बरं नाही तर गप झोपायचं ना पिल्ल्या. काय बाहेर करणार तू जाऊन? त्या आयटममुळे तू काय होत चाललाय? काय अवस्था केली तू तुझी स्वतःची? हा, जायचंच आहे तुला बाहेर? हा, कशाला? काय तुझा ओरिजिनल आवाज कुठं आहे? हा जोऱ्या, मी आला आमचा जोऱ्या, हा बोका पाय तोडून घेऊन आलाय, तरी याला बाहेर जायचंय त्या मांजरीकडे. काय इम्पॉर्टन्स देतात की बाबा, बोका आहे असा कसा राजासारखा राहिला पाहिजे, सिंहासारखा. मांजरीच्या मागे लागून लग्न वाढवून घेतले सगळं. बिचारा आमचा जोरो आजारी पडलाय, त्याचा आवाज पूर्ण चेंज झालाय. त्याला काय मी बाहेर नाही पाठवलं, तो बसला इकडेच मागे आणि मी माझं क्लिनिंगचं काम सुरू ठेवलं. आता मला थोडं हलकं हलकं वाटणार, कारण का की या बोक्याचे सगळे केस मी व्हॅक्यूम करून घेते. सगळे केस म्हणजे नाही म्हणलं तरी 99% केस निघतात बरं का सगळे. त्यामुळे बेडरूममधल्या बेडवरचं पण सगळ्या बाजूनी चहू बाजूनी काढून घेते. आणि त्यानंतर आपल्या हॉलमधला जो सोफा आहे तिकडे तर नेहमीच बसणं उठणं असतो, त्यामुळे इथंही क्लीन करणं खूप गरजेचं होतं. कारण अक्षय सकाळी ऑफिसला जायच्या वेळेस त्याची ट्राउझर पॅन्ट घालून बसतो ना, तो जसा तिथे नाश्ता करून उठतो तिकडनं त्याच्या पूर्ण खाली लागलेला असतो पॅच, पूर्ण केसांचा असा लागलेला असतो. इतके सारे केस असतात. इकडे माझं फायनली व्हॅक्यूम क्लिनिंग करून झालेलं आहे. आणि हा माझा स्टोरेज आहे. या स्टोरेजमध्ये मी न लागायचं आणि लागायचं दोन्ही सामान मिक्स ठेवलंय. मी मागच्या ब्लॉगमध्ये बोलली होती ना, मी भरपूर अशा ब्लॉगरचं बघून आहे ना ऑर्डर केले होते काही स्किन केअर. कधी बोलतात तेच लोक की ह्या ब्रँडचा वापरा, हे चांगला असतो. त्यानंतर लगेच दुसरा व्हिडिओ येतो की नाही हा वाला ब्रँड खूप भारी, हे लावून त्यांना खूप फरक पडलं. म्हणजे लिटरली ते पहिल्या एका दुसऱ्या ब्लॉगमध्ये बोलतात की मी ते लावून त्यांना तो फरक आला, परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये बोलतात की हे लावून परत त्यांना फरक आला. हे कंटिन्यू लावत असतात. म्हणजे माणूस बाबा येड बनून जातो, खरं सांगते. म्हणजे ॲटलिस्ट आपल्या स्किनवरती तरी अशी प्रक्रिया नाही केली पाहिजे, कधी हे कधी ते, कधी हे कधी ते. स्किन म्हणजे मजाक नाही, ती आपला एक चेहरा म्हणजे एक अट्रॅक्शनचा मेन पार्ट असतो. तिथे जर आपण एवढे सगळे प्रोडक्ट लावून करतोय
म्हणजे माझी स्वतःची स्किन डॅमेज झालेली आहे हे सर्व करून. मग म्हणून मी ते 3-4 दिवसच लावलं होतं आणि ते तसंच ठेवलेलं. त्या एवढ्या छोट्या छोट्या सिरमच्या बाटल्या, एक बाटली 800, 900, 950 अशा प्राईसची आहे. ते पैसा माझा जातो, त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझी स्किन घाण झाली आणि मला ते सूट नाही झालं. त्यामुळे ते आहे असंच ते प्रोडक्ट मला फेकून द्यावं लागतोय. तर आज मी एवढा कचरा काढला, खाली जो मी बॉक्स दाखवला आहे तेवढा कचरा सगळा भरून ठेवला. काही वेळ अर्धा एक तास मी मोबाईलमध्ये स्क्रोल करत बसले. इन्स्टावरती जे पण DM येतात, काही प्रमोशनचे असेल कोलॅबसाठी किंवा एखाद्याला काही विचारायचं असेल तर अशा महत्त्वाचे मी रिप्लाय करत बसलेली. आणि आता भांडी घासता घासता गाणे बिणे गात मी भांडी घासते. तसा माझा आवाज एवढा भारी म्हटल्यावरती गाणं गाताना तर काय मधुर आवाज येत असेल, पण मी तो फुल स्पीड वाढवून दाखवला आहे. अजून एक म्हणजे तुम्ही बघितलं असणार, मला जेवढे पण यूट्यूबवरती कमेंट्स येतात मी त्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करते. आणि मला खरंच आपुलकी वाटते की जे पण मला असं कमेंट करतात किंवा लाईक करतात, डझंट मॅटर ती कमेंट माझ्यासाठी 1 असेल, 2 असेल, 10 असतील, 100 असतील, माझ्याकडून जितक्या जणांना रिप्लाय द्यायचं होतं मी तितक्या जणांना रिप्लाय देते. अजून एक म्हणजे ना, एक मला माहीत नाही कोण दादा, भाऊ, काका, मामा, चाचा कोण असतील मला नाही माहीत. अजून एक आयडीने मला कन्सिस्टन्सी अशी कमेंट येतात. असं नाही की मला काही त्यांचं वाईट वाटतो, पण त्यांना कदाचित वाईट वाटलं असेल. मागे मी ज्यांना कमेंटला रिप्लाय केला त्यांना असं वाटलं की मी उलट उत्तर दिलं. म्हणजे ते मी नोटीस करते, मी सर्वांचे जसं मागे पण म्हणाली की सगळ्यांच्या कमेंटला मी रिप्लाय देते. म्हणजे तो कमेंट मी चांगलं वाचून मगच रिप्लाय देते. तर ते दादा, चाचा, मामा, काका कोण आहेत मला नाही माहीत. त्यांची आयडी किंवा त्यांचं नावही मी इकडे घेणार नाही. मागच्या शॉर्ट व्हिडिओवरच मला कमेंट केली होती की टमाटा काय टमाटा असं काहीतरी, आणि त्यांचे भरपूर कमेंट असतात तसे. मला चांगलं वाटलं की मी त्याला रिप्लाय देते, जर मला असं निगेटिव्ह वाटलं की मी इग्नोर करते. आता मला सांगा, आपण मराठीमध्ये टोमॅटोला टमाटाच म्हणतो ना, टमाटे किंवा टमाटा, मला नाही माहिती अजून कुठला शब्द आहे मराठीमध्ये, टमाटाच ना. तर आता आपण मराठी बोलतोय तर सगळंच इंग्लिशमध्ये बोलणं गरजेचं आहे का? आता टमाटा म्हणजे काय, म्हणजे मग मी त्यांना उलट उत्तर म्हणजे टमाटा म्हणजे भाकरी असं त्या रिप्लायमध्ये केलं होतं कमेंटला अनुसरून. आता हे जर तुम्हाला उलट वाटलं असेल तर मग मलाही ते टमाटा म्हणजे काय असं तुम्ही विचारत असेल तर मला खूप निगेटिव्ह वाटतो बघा. एनिवे, काय जणांचे तर खूप मजेशीर कमेंट असतात. मी सगळ्या कमेंटचा आनंद घेते. फक्त जे एकदम जास्त निगेटिव्ह असतात ना त्यांना मी इग्नोर मारते. पण आत्ता पण मी ज्यांचं इकडे बोलत होती कमेंटबद्दल ते काही इतके पण निगेटिव्ह कमेंट नाही करत, चांगलेच कमेंट करतात. पण त्यांना वाटलं होतं की मी त्यांना उलट उत्तर दिले असं मी मागच्या व्हिडिओवरती वाचलेलं. आत्ता सगळी माझी भांडी घासून झाली, आवरून झाला, ओटा वगैरे साफ केला. त्यानंतर मी एक मस्त शेंगदाण्याचा लाडू खाते. तर ऊन सगळं खाली उतरलेलं आहे, कडाक्याची एवढी थंडी आहे ना, बाप रे बाप, उठायची तर इच्छा होत नाही सकाळी. त्यात पाण्यात हात घालायचं म्हणलं की जीवावर येतो. पण आपली कामच अशी आहेत, स्वयंपाक बनवण्याची, भांडी घासण्याची, साफसफाई किंवा कपडे वगैरे, पाण्यात हात तर घालावाच लागतो. देयर इज नो अदर ऑप्शन. आणि मला लक्षातच नाही, मी इकडे खात उभी आहे आणि इकडे कॅमेरा पण चालू आहे. तर इकडे माझा नवरा आला फायनली ऑफिसवरून आणि त्याला खायची होती भेळ. मग आम्ही भेळ खायला गेलो त्याच्यासोबत. मी पण 1-2 घास खाल्ले कारण मला तर भेळ आवडत नाही. आणि तो घरी आल्यावरती मला तर कधीच विचारत नाही, पण तो बोक्याला मात्र खूप लाड प्यार, त्याला आवडतं त्याचं सगळं खायला प्यायला देतो. आणि त्याचा आहे बड्डे पुढच्या महिन्यामध्ये. तर त्याच्यासाठी त्याने स्वतःनेच एक घड्याळ ऑर्डर केलं आहे. तर ते मी नाही, मी फक्त ॲक्टिंग करते म्हणाली आणि मी असं सांगते म्हणाली की मी दिलंय तुला, पण तेही माझ्याकडून जमलं नाही. जे आहे ते मी तुम्हाला सांगते. तर काय नवीन घरात गोष्ट आणली ना तर तो बोका एकदम मन लावून बघतो. तसं त्याने त्याच्यासाठी टायटनचं घड्याळ घेतलंय. आणि मी व्हिडिओमध्ये ॲक्टिंग तर अशी केली आहे जशी की खरंच मी याला गिफ्ट दिलंय. बघा आधीच बघू आता आवडतो का. 1 महिना आधी, 1.5 महिना आधी. कोण उघडलं ते? QR कोड दिला ते. कसा खोलतोय अक्षय? तुझा बोका पण तसाच.
पण तसंच. बापरे, टायटन खतरनाक. काय बोलतो? एक नंबर. आवडला? नाही आवडलं. हा, मग खतरनाक होतं एकदम. ओ माय गॉड. जवळून दाखव इकडनं जरा. ओरिजिनल ब्रँड. ॲक्च्युली त्याने ऑर्डर केलेला हा वॉच मस्त आहे, मलाही आवडला. सिल्वर कलरमध्ये आहे आणि टायटनचा आहे. चांगला ओरिजिनल ब्रँड आहे. म्हणजे याची मी लिंक आणि स्टिकर तिथे मेन्शन करते. तुम्हालाही तुमच्या नवऱ्याला, भावाला, दादाला कोणाला गिफ्ट करायचं असेल किंवा दादा लोक तुम्ही बघत असाल तर तुम्हाला स्वतःला ऑर्डर करायचं असेल तरी इकडे जी स्टिकर दिलेला आहे तुम्हाला आवडलं तर तुम्ही चेक करून बघून ऑर्डर करू शकता. माझी सगळी कामं आवरली. संध्याकाळचा स्वयंपाक बनवला. स्वयंपाकामध्ये मी बनवला आहे डाळ भात, तेवढंच खायचं आहे. आणि इकडे आम्ही जेवण वाढून घेतो आता जेवण करायला. आणि जर मागचा व्लॉग तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर त्यामध्ये मी बोलली होती की एकही दिवस असा नसणार जिकडे मी व्हिडिओ नाही पोस्ट करणार. पण मी त्यानंतर 4 दिवस गायब होती, माहिती आहे तुम्हाला. आणि त्याचं रिझन पण खूप घाणेरडं आहे, खूप म्हणजे खूप डोकं दुखी आहे. आणि ते मलाच नाही आवडलं यार. मी कालच अशी बोलली की मी आता उद्यापासून एकही व्हिडिओ म्हणजे पोस्ट न करता राहणार नाही. व्हिडिओ म्हणजे शॉर्टवाले नाही, शॉर्ट तर मी पोस्ट करतेच रोज. हे व्हिडिओ जे मी सिरीज सुरू केली आहे व्लॉगिंगची, तर त्याचं कारण काय होतं ऐका. मी काल व्हिडिओ बनवला, म्हणजे काल नाही परवा दिवशी व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर लगेच मला प्रमोशनचा व्हिडिओ बनवायचा होता. एक प्रोडक्ट आलं होतं, त्याचा शूट करून एडिट करून मला पोस्ट करायचा होता इंस्टाग्रामवर. मग मी तो प्रमोशनचा व्हिडिओ शूट करण्या अगोदर मी माझा जो डेली रुटीन ब्लॉग असतो, जसं की मी म्हणाली होती की एक पण दिवस नाही चुकवणार, त्यानुसार मी बरोबर व्हिडिओज वगैरे बनवून ठेवलेले आणि संध्याकाळच्या वेळेस मी त्याला एडिट करून पोस्ट करणार होती. पण सेम डेला मला तो प्रमोशनचा व्हिडिओ जो होता तो शूट करून घेतला आणि जेव्हा तो पहिले मी प्रायोरिटी बेसला एडिट करून मी डाउनलोड करत होती ॲपमधून, तर तो व्हिडिओ डाउनलोडच होत नव्हता. कारण की मेमरी फुल. आता डेली ब्लॉग म्हटलं की जे क्लिप असतात ना खूप मोठ्या मोठ्या शूट होतात. मग त्यामुळे ना मला जो ब्लॉगवाला व्हिडिओज मी बनवलेले ना ते मला डिलीट करावे लागले. एक एक करून मी म्हटलं की चल थोडेसे करते म्हणजे डाउनलोड होईल. पण थोडं वगैरे काय नाही, म्हणजे मला लिटरली एवढं फ्रस्ट्रेट झालं ना. मी पूर्ण व्हिडिओ बनवलाय, म्हणजे व्हिडिओ मी एडिट पण केलेला, फक्त क्लिप काढून ठेवलेला, म्हणजे शूट करून ठेवलेला. आणि तो मी जस्ट तो वाला व्हिडिओ झाला जो कोलॅबरेशनचा होता, त्यानंतर लगेच मी व्हिडिओ एडिट करून टाकणार होते. पण मला जे आहे ते हे एकदम चिल्लर कारण आहे. पण मी काय सांगू, त्यानंतर म्हणजे माणूस किती पण हे असं कारण नाहीये. जे ब्लॉग बनवतात ना ते समजू शकतात की मोबाईल मधली मेमरी किती कामाची असते. म्हणजे लिटरली एवढं फ्रस्ट्रेट होतं ना माणूस. जर एखादा व्हिडिओ बनवून ठेवला ऑलरेडी आणि त्या क्लिप आपल्या डोळ्यासमोर आपल्याला आपल्या हाताने जर डिलीट करावे लागतात तर याहून घाणेरडं कारण काहीच नसणार. कारण म्हणजे काय बोलतात त्याला, फ्रस्ट्रेशन जे तो माणसाला ते काहीच नाही. त्यामुळे मला पिंपल पण आले, टेन्शन खरं सांगते मी. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायचं आणि मग चालायचं. डोक्याला जास्त ताण नाही देत बसायचं असंच ठरवलं. मी माझ्या हाताने सगळे क्लिप डिलीट मारले. टोटल 18 म्हणजे एडिट करून तो व्हिडिओ झाला असता 20-25 मिनिटाचा आणि तो टोटल एकदम रॉ व्हिडिओ जर टोटल बघायला गेलं तर नाही म्हटलं तरी 1 तास 1.5-2 तासाच्या क्लिप होत्या टोटल. तेवढ्या क्लिप मी बनवल्या होत्या कामं करत करत, ब्लॉग शूट केलेला आणि तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला. किती वाईट वाटत होतं मला माहिती आहे का. कारण माझा तो दुसरा व्हिडिओ डाउनलोड होतच नव्हता एडिट केल्यानंतर. आणि डाउनलोड करते वेळी जेव्हा तो 4K वाला ऑप्शन घेऊन आपण डाउनलोड करतो ना व्हिडिओ, तर जास्त MB खातात. आणि त्यानंतर नॉन कोलॅबचा दुसरा व्हिडिओ होता जो त्यांना फक्त प्रोडक्ट आपल्याकडून व्हिडिओ शूट करून हवा होता, त्यांना तो व्हिडिओ पाहिजे होता. मग जेव्हा मी कसं करत असते, एक व्हिडिओ कंप्लीट झाला की त्यानंतर सगळ्या क्लिप डिलीट करून मग दुसरा व्हिडिओ. पण यावेळेस मी एकत्र सगळं करायला गेले आणि पहिल्यांदाच मी हे ब्लॉगवाले सिरीज सुरू केल्या. त्यातले मागचे 3 दिवस गेले गायब. आणि मग आता असं नाही होणार. आता मी जेव्हा व्हिडिओ बनवलाय तेव्हा व्हिडिओ एडिट करणार, पोस्ट करणार आणि मग दुसरा व्हिडिओ बनवायला घेणार. नाहीतर मग हे मध्यातच दुसरे व्हिडिओ जेव्हा मी बनवायला घेते तर तो जसं मी आता सांगितले त्यालेवरचा फ्रस्ट्रेशन येतो मला. तर मंडळी असा होता आजचा माझा दिवस. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात परत उद्या. तोपर्यंत बाय.